त्यांच्याशी बंड करून गद्दारी करून तुम्ही आदिलशाहीतला मुलूक बळकावला. तुम्ही केलेले गुन्हे अक्षम्य आहेत, ते क्षमा करण्यासारखे नाहीत. पण तरीही मी आपल्याला बादशाहाकडून क्षमा मिळवून देतो. जर आपण आम्हाला शरण आले नाही तर आपल्या स्वराज्य चिरडून टाकलं जाईल. कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यानं हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर वाचून दाखवलं. छत्रपतीही मोठ्या सावधरीतीनं कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याची बोलत होते की खान साहेब आणि आमचे वडील पिताश्री शहाजी राजे यांचा मोठा भाईचारा आहे आणि म्हणून बंधुत्वाप्रमाणे आमच्या पिताश्रींचे असल्यानं खानसाहेब आमचे नात्यानं काकाच लागतात. आणि खानसाहेब बोलतायत ते खरंच आहे की आतापर्यंत आमच्याकडून घडलेले गुन्हे हे अक्षम्य आहेत आणि याचा आम्हालाही खूप खेद वाटतोय, पश्चाताप होतोय. परंतु खाने आझम यांना आपण सांगावं की मला त्यांच्याविषयी मनामध्ये भीती निर्माण झालेली असल्यामुळे मी आपल्याला वाईद भेटायला येऊ शकत नाही. खानानं वकिलाला सांगितलेलं होतं की काही करा आणि कसंही करा, पण वाईत शिवाजी येईल असंच करा. वकील शिवाजी महाराजांना पटवून देत होता की महाराज तुम्हाला काळजी करण्याचं काम नाही, मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, तुम्ही चला फक्त. पण महाराजांनी डाव ओळखला होता. महाराज म्हणत होते मी घाबरलोय, मी स्वतः बादशहाला शरण यायला तयार आहे. माझे गडकोट किल्ले स्वराज्य आदिलशाहीत सामील करून मी चाकरी पत्करायला सुद्धा तयार आहे, पण खान साहेबांनी यावं आणि स्वतःहून मला घेऊन जावं. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सांगत होता नाही तुम्ही चला, काळजी करूच नका. शिवाजी महाराज उलट त्याच वकिलाला म्हटले की तुम्ही खाने आझम यांना पटवून सांगा की प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला येण्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही, आपणच शिवाजी राजांना घेण्याकरता यावं. प्रयत्न करूनही छत्रपती शिवाजी ऐकत नाहीये. शिवाजी महाराजांनी वकिलाची राहण्याची व्यवस्था केली, पण आपल्या कुठल्याही सरदाराचा शिपायाचा संबंध येणार नाही अशीच केली. व्यवस्था सुंदर होती. न जाणं बोलता बोलता काही बोलून जाईल एखादा आणि बातमी फुटायला नको म्हणून महाराज अगदी बारीकातल्या बारीक गोष्टीचा विचार करत होते. ज्यावेळेला खानाचा वकील वाईला आला त्यावेळेला सर्व सरदार गोळा झाले आणि गोळा झाल्यानंतर वकिलाकडून कळलं की शिवाजी बिनशर्त यायला तयार आहे. हे सर्व सरदार मनात विचार करू लागले, हसू लागले. अरे आम्ही याला पराक्रमी समजलं होतं, पण हा तर घाबरला, युद्ध करण्याच्या अगोदरच शरण येतोय. जेवढं समजलं होतं तेवढा बहादूर नाही. पण एक सांगू तुम्हाला जाता जाता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर हे आव्हान होतं. तसा विचार केला तर फक्त आदिलशाहीच नाही, उभ्या हिंदुस्थानाचं लक्ष सह्याद्रीकडे लागलेलं होतं की आता काय होईल या शिवाजीचं. कारण पूर्ण हिंदुस्थानाचं लक्ष सह्याद्रीकडे केंद्रित झालेलं होतं. अगदी दिल्लीपर्यंत ह्या बातम्या गेलेल्या होत्या. औरंगजेब आपल्या बापाला नजर कैदेत ठेवून दारा शिकोहला मारून दिल्लीच्या तख्तावर स्थिरावला होता. औरंगजेबाचंही लक्ष लागून होतं की आता शिवाजीचं होतंय काय नेमकं. आता तसा जर विचार केला तर अफजल खान हा कोणी साधा माणूस नाहीये. अफजल खानाने स्वतः औरंगजेब बिदरला असताना त्याला कैचीत पकडलं होतं. एवढा हरहुन्नरी योद्ध्यासह नीतिबद्ध युक्तीनं राजकारण करणारा हा अफजल खान आहे. आता तसा जर विचार केला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे दुसरा एक पर्याय होता. म्हणजे तसे पर्याय दोन होते. एक तर खानाशी तह करणे आणि तह करून गुलामगिरी पत्करणे, ही पहिली संधी होती. आणि दुसरी संधी होती महाराजांना की खानाला जाऊन भेटणे. यातून आम्ही सद्यस्थितीला काय आदर्श घ्यायचा आहे की आव्हान आमच्या जीवनामध्ये येणारच आहे, पण ज्या वेळेला ते आव्हान आम्ही पेलवणार आहे
त्यामुळे ते आव्हान पेलवल्यानंतर आम्ही त्या आव्हानावर मात केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकतो. महाराजांच्या जागी दुसरा असता तर तो खानाला शरण येऊन तह करून गप्प बसला असता. जेवढी अर्धी मिळते तेवढी सुखात खा. महाराजांनी अफजल खान येतोय, तो आपल्याला मारणार आहे, भली मोठी फौज घेऊन येतोय, अडदांड आहे, ताकदीन आपल्यापेक्षा मोठा आहे. म्हणून महाराज घाबरले नाही, तर महाराजांनी घाबरण्याचं एक नाटक केलं आणि आव्हान स्वीकारलं. आणि ते आव्हान स्वीकारत असताना महाराजांची युक्ती मोठी सुंदर होती. पण अफजल खान शिवाजी महाराजांना भेटायला आला ही त्यानं चुकी केली नाही, परंतु ज्या अहंकारामध्ये तो आला, ज्या पद्धतीनं तो गाफील राहिला, ही खरी खानाची चुकी. कृष्णाजी भास्कर आणि अफजल खानाच्या जवळ ते पत्र म्हणजे निरोप देऊ लागला की शिवाजी राजे यायला तयार नाही, ते तुम्हालाच तिकडे बोलवतायत. अफजल खान म्हटला, नाही, मैं नहीं जाऊंगा, और मुल्क बहुत खतरनाक है. पण तो बोलत होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांच्या जवळ. आणि त्यानं आपल्या प्रमुख सरदारांना बोलवलं आणि प्रमुख सरदारांना बोलवल्यानंतर अफजल खानाने विचारलं त्यांना की करायचं काय नेमकं. कारण खान स्वतः चिंतेमध्ये पडलेला होता आणि तो चिंतेत पडलेला होता यासाठी की आपल्याला शिवाजीला काहीतरी करून एकतर पकडायचंय नाहीतर मारायचंय. तो जर त्या सह्याद्रीच्या दर्याकापातून बाहेर निघतच नसेल, आपण इथं काहीही बोललो तर आपल्या या बोलण्याचा काहीच उपयोग नाही. तो चिंतेत होता की शिवाजी तर यायला तयार नाही. त्याने आपल्या सरदारांना बोलवलं. सरदारांना बोलवल्यानंतर खान त्यांच्याजवळ चर्चा करू लागला. तर बहुधा जे वयस्कर सरदार होते ते वयस्कर सरदार म्हणत होते की तो मुलूक भयानिक आहे. पण काही जे तरुण होते गरम रक्ताचे ते खानाला सल्लाच असं देत होते, हुजूर चलिए आप, दया बोलानं शिवाजी शरण आला तर ठीक, नाहीतर काय लागतंय, एक छापा टाकला किल्ल्यावर की शिवाजीला पकडून आपण खाली. पण जे वयस्कर होते ते जरा धीरानं घेत होते. ते म्हणत, खान आजम वो मुल्क बहुत खतरनाक है और वो शिवाजी भी बहुत चतुर है, न जाने कब क्या करेगा. हे बोलणं ऐकत असताना खान जरासा चिडलाच. तो म्हटला, तुम्ही त्या शिवाजीची स्तुती करता, आताच ते करंगळी एवढं पूर्व त्याची तुम्ही स्तुती करता. तो जर चतुर आहे, तो जर पराक्रमी आहे, त्याला पण दाखवतो की अफजल खान काय आहे म्हणून. हा अफजल खानाचा अहंकार, गाफिली. आणि शिवाजी महाराजांनी लगेच एक युक्ती केली आणि महाराजांनी पंताजी गोपीनाथ गोखील हे महाराजांचे वकील, त्यांना महाराज काका म्हणत असायचे. हे पंताजी गोपीनाथ गोखील जे होते यांना महाराजांनी त्यांच्याकडे पाठवलं. पंताजी गोपीनाथ गोखील हे एवढे निकट होते महाराजांच्या की पंताजी तो ऐसा आऊसाहेबांशी त्यांनी सोमट्या खेळाला, म्हणजे एवढा त्यांचा अधिकार. आणि पंताजी गोपीनाथ गोखील यांना शिवाजी महाराजांनी सांगितलं, काहीही करा पण खान ऐसे ही करणे, पण खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येईल ऐसेच करणे. आणि पंताजी गोपीनाथ गोखील भेटण्याकरता आले वाईमध्ये आणि अफजल खानाच्या समोर ते उभे राहिले. त्यांनी मुजरा केला. अगदी नम्रतेनं आणि सफाईदारपणानं पंताजी गोपीनाथ गोखील बोलत होते. खान आजम शिवाजी राजे यांना पश्चाताप झालाय. खान आजम ते मगलूब झाले. मगलूब झाले याचा अर्थ ते घाबरले.
ते म्हणतायत की माझे गुन्हेच एवढे अक्षम्य आहे की मी कोणत्या तोंडाने त्यांच्यासमोर उभं राहू. क्षमा करण्याच्या योग्यतेचे सुद्धा माझे गुन्हे नाही आहेत. म्हणतात तुमच्या त्या शिवाजीला वाईट यायला सांगा आम्हाला भेटायला, आम्ही क्षमा मिळवून देऊ आणि दयाळू बादशाहकडून पाहिजे ती जहागिरी सुद्धा मिळवून देऊ. पंताजी गोपीनाथ म्हटले ते तर महाराजांचं दुःख नाही ना, महाराजांना फार भीती वाटते खानसाहेब आपली, ते मगडूप झाले, घाबरले, ते येऊ नाही शकत. असं करा ना, तुम्हीच चला ना. अफजल खान म्हटला नाही नाही, मैं नहीं आऊंगा. मनामध्ये विचार करतो यांना नाही म्हणून काय होणार आहे. आणि अफजल खानाने जाण्यास होकार दिला. पंताजी काका म्हटले आपण एकटे नाही खान साहेब, आपण आपल्या सैन्यासह शस्त्रास्त्रांसह भेटण्याकरता यावं. खान जाण्याकरता तयार झाला. अफजल खानाने इथे चुकी, जी चुकी शिवाजी महाराजांकडून झाली नाही, त्यांनी गोपीनाथ काकांना राहण्याची व्यवस्था जिथं केली तिथं लहान मोठे सरदार जे काही होते ते तिथे येऊन गोपीनाथ काकांजवळ बोलतच होते. काका आता भोगा म्हणा त्या शिवाजीला तुमच्या कर्माची फळं. गोपीनाथ काका हे सगळं शांत बसून ऐकूनच घेत होते. आता बघा काय होतंय ते. नको नको त्या गोष्टी हे बोलून जात होते आणि बातम्या गुपचूप काढत होते. घोडे किती आहे, कोणती शस्त्रास्त्र आणलेली आहे, किती सैन्य आहे, कोणकोणते सरदार आहेत, ह्या सर्व बातम्या गोपीनाथ काका तिथे राहून काढत होते. कारण वकिलाची नजर मोठी भामटीच होती. आणि सरदारांकडून सुद्धा कळत होतं काकांना की निश्चित खान हा शिवाजी महाराजांना घेण्याकरता नाही तर मारण्याकरताच आलेला आहे. आता भोगा म्हणावं त्याला कर्माची फळ. आता कळेल त्याला काय. आणि ह्या सर्व 1-2 दिवसामध्ये बातम्या काढल्या. अफजल खानाच्या समोर आले. येतो पण खान पुन्हा उद्गारला. तो म्हटला तुम्ही ब्राह्मण आहात आणि म्हणे ब्राह्मण खोटं बोलत नाही. मग आता शेवटचं एकदा विचारतो, तुम्ही तुमच्या जाणव्याची शपथ घेऊन सांगा की तिकडे आल्यानंतर माझ्या जीवाला धोका नाही. पंताजी काकांना सांगितलंच होतं महाराजांनी कैसेही करणे पण खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येईल ऐसेच करणे. आणि काय सगळं माहीत असताना सुद्धा पंताजी काकांनी जानवं हातात घेतलं आणि मी माझ्या जाणव्याची शपथ घेऊन सांगतो आणि अजून आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. आता पंताजी काका होते शिवाजी महाराजांचे आलोय आणि शिवाजी महाराज होते भगवान कृष्णांचे आलोय. कारण मी नेहमी सांगत होतो की रामाचा आचार दिला होता जिजाऊनी, कृष्णाची नीती दिली होती. याला कपट नाही म्हणत, याला कृष्ण नीती म्हणतात. सांगायचं एकीकडे जायचं एकीकडे, नेम धरायचं एकीकडे, गोळी लागायची दुसरीकडे. आणि पंताजी काकांनी शपथ घेतल्यावर तर खानाला विश्वास बसला निश्चित माझ्या केसाला. पंताजी काका कृष्ण खोऱ्यात आले. तिथून ते महाबळेश्वर आणि महाबळेश्वरावरनं ते प्रतापगडावर आले. आणि आल्यानंतर महाराजांना त्यांनी खबर दिली की महाराज निश्चित खान फक्त आपल्याला घ्यायलाच नाही तर आपल्याला मारायला आलेला आहे. अफजल खानाचा लवाजमा निघाला. पण याच्यामध्ये अफजल खानाने एक चतुराई अशी केली की त्याचा जो जनान खाना होता तो त्याने वाईतच ठेवला, तो पुढे घेतला नाही. पण सर्व शस्त्रास्त्र, सैन्य, दारुगोळा सगळं काही बरोबर घेऊन अफजल खान पुढे निघाला.
रस्त्यानं जाता जाता अफजल खानाची मोठी हाल झाली. कारण रडतोंडीच्या घाटामध्ये ज्या वेळेला खानाचं सैन्य आलं, त्याचं नावच त्या घाटाचं रडतोंडीचा घाट आहे. आता त्याला नाव रडतोंडीचं काय आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्या घाटातच जावं लागेल. एकटं नाही, 10-5 जण घेऊन जावं लागेल. एकट्याला जाऊन जमायचं नाही. त्यावेळेला कळलं तुम्हाला रडतोंडीचा घाट काय. मग जिथं माणसाला पायी चालण्याची पंचायत आहे, तिथे या तोफा लोटायच्या कशा. एवढा मोठा लवाजमा, 36,000ची फौज बरोबर घेऊन चालायचं कसं. अफजल खानाचं सैन्य एवढे हाल, एवढी अपेष्ट अफजल खान सहन करत होता. फक्त एकाच अपेक्षा, शिवा भेटणार, मी त्याला मारणार. या विचारामध्ये अनंत यातना सोसत 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 खान आला. आणि खान आता महाबळेश्वरला, तिथे त्याचा मुक्काम पडला. आणि तेवढ्यामध्ये शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर याला 5,000ची फौज घेऊन महाबळेश्वरच्या डोंगराच्या पलीकडे जाऊन थांबायला लावलं. कारण महाराज नीतीच अशी बनवत होते की खानच काय, पण खानाचा एकही माणूस परत जिवंत जातात. 5,000ची फौज घेऊन नेताजी पालकरला महाराजांनी महाबळेश्वरच्या डोंगराच्या पलीकडे, म्हणजे जिथे खानाचा मुक्काम होता तिथपासून बरोबर 9 मैलाच्या अंतरावर, म्हणजे एकच डोंगराच्या आड नेताजी पालकर 5,000ची फौज घेऊन उतरलेला होता. आणि आता महाराजांना खानाला अडकीत्यात पकडवायचं. आणि ज्या वेळेला तिथे मुक्काम पडलेला होता, 1-2 असे सरदार वर गेले आणि ते असे टेकडीवर वरवरून खाली त्यांनी बघितलं दरीकडे. दरीकडे बघून ते त्यांच्यात बोलत होते, या अल्लाह, ये तो मौत का कुआं है. तेवढ्यामध्ये पाठीमागनं खान आला, हा ये मौत का कुआं है, लेकिन इस मौत के कुएं को मैंने जीत लिया है. एवढं बोलत असताना एका बाजूने त्याची गाफिले बघा. एखादा जर युक्तीनं चालला असता तर आपले घोडेस्वार काही हेर त्यानं पुढे पाठवले असते. आणि पुढे पाठवून त्याने आढावा घेतला असता तर त्याला समजलं असतं की आपल्या पलीकडच्या बाजूला नेताजी पालकर उतरलेला आहे. ही नेमकी नीती काय चालली आहे शिवाजी राजाची. आणि अधून मधून पंताजी काका खान साहेबांना भेटायला येतच होते. आणि काय झालं, खानाच्या बरोबर मी सांगितलं तुम्हाला, एक बाजारही प्रचंड मोठ्या प्रमाणात बरोबर होता. आणि काही हिऱ्याचे व्यापारी सुद्धा खानाच्या बरोबर आले होते व्यापाराच्या निमित्त. पंताजी काकांनी पाहिलं की इथे हिऱ्याचे व्यापारी आलेले आहेत. तिथेच त्यांनी डोकं चालवलं, खान साहेब, एक अर्ज होती. बोलिये बोले पंताजी बोलिये. खान साहेब, आपण राजांना भेटायला येणार, मग तुमचं स्वागत कसं करावं, तुम्हाला नजराना कोणता पेश करावा, यामध्ये महाराज जरा थोडेसे विचारात आहे. मला समजलं की आपल्याबरोबर हिऱ्याचे व्यापारी आलेले आहेत. नाही, मग ते हिऱ्याचे व्यापारी जर आपण बरोबर दिले तर महाराजांना हिरे खरेदी करायचे होते, आपण नजराला दिले. आता त्यांना पाठवण्यात काय वाईट होतं. अफजल खानला बोलत आनंद वाटला, जाइए जाइए जरूर लेके जाइए. तर हिरेचे व्यापारी पंताजी काका घेऊन आले. आणि पंताजी काका जे भेटायला येत होते ते खानाची काळजी म्हणून नाही, खानाचं चाललंय काय नेमकं हे पाहण्याकरता म्हणून. आणि महाराज प्रतापगडावर असताना ज्यावेळेला गेले काका गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी पाहिले ही 4-5 व्यापारी माणसं. विचारलं शिवाजी महाराज, हे 4-5 जण कोण आणले. पंताजी काका म्हटले, राजे आपल्याला नाही का हिरे खरेदी करायचे होते. महाराज म्हटले, हिरे, इथं फार मरायची वेळ आली, तोंडचं पाणी पळालंय आणि इथं कोण हिरे खरेदी करते. पंताजी काका म्हटले, राजे आपल्याला नाही का ते
खान साहेबांकरता हा 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 ती माणसं आणली होय. म्हणजे जगातला पहिला वकील आहे, कोर्टाच्या केसचा निकाल लागण्याच्या आत आपल्या आसलीला करोडो रुपयाची देणगी मिळवून देणार. आणि महाराजांनी त्या सर्वांना सांगितलं, राहण्याची व्यवस्था केली. म्हटले काय जड जवाहऱ्या ते खराबी करूया, एकदा खान साहेबांची आमची भेट झाली की तुमचा हिशोब करून मिटवून टाकू. आता कसं मिटवलं ते पुढे तुम्हाला ऐकायचं. आणि आता अफजल खान पुढे पुढे सरकत होता. 9 नोव्हेंबर 1659 ची रात्र होती. नेताजी पालकांना महाराजांनी पाठवलं होतं, पण बाकीचे काही छोटे छोटे सरदार त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता खानाच्या भोवती जे जावळीचं भयानक जंगल आहे त्या जंगलाच्या दऱ्याखोऱ्यामध्ये झाडाझुडपामध्ये लपून बसा. ज्या वेळेला खानाची आणि आमची भेट होईल त्या वेळेला तोफांचे बार उडवले जातील आणि तोफांचा आवाज कानावर पडला की तुम्ही खानाच्या सैन्यावर तुटून पडायचं. पण झालं काय बरं का, खानाच्या सैन्याचे 2 भाग झाले. एक तळ पडला त्याचा पारजवळ आणि एक पडला त्या महाबळेश्वराच्या डोंगराजवळ. म्हणजे 2 ठिकाणी त्याचं सैन्य विभागले गेलं. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे चिवट लोक त्या जावळीच्या जंगलामध्ये कड्या कपारीमध्ये झाडाझुडपामध्ये फांद्यावर लपून बसलेली होती. आणि आता उद्या राजे भेटतील आणि आपल्याला तोफेचा आवाज मिळाला की एकच कापाकापी सुरू होती. पण रात्री महाराजांनी एकच सांगितलं, उद्या आमची आणि खानाची भेट होईल. कदाचित उद्या आमच्या जीवाला काही दगा फटका झाला तर माघार घ्यायची नाही. माझ्या जागेवर सेनापतित्व नेताजी पालकर करतील. नेताजी पालकर यांच्या हाताखाली राहून आपण झुंजत राहावं. खान आणि खानाचा एकही माणूस परत जिवंत जाता कामा नये. स्वराज्य आमच्या मृत्यूनंतरही वाढलं पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत लढायचंय ते फक्त स्वराज्याकरता. मृत्यूनंतरही स्वराज्याचा विचार करणारा एकमेव राजा होऊन गेला तो छत्रपती शिवाजी राजा. आणि महाराजांनी ही जी जीवाभावाची माणसं घडवली होती, जाता जाता मी तुम्हाला सांगून जातो. महाराजांच्या नंतर स्वतः खुद्द दस्तूर ज्या वेळेला औरंगजेब संभाजी महाराजांवर चालून आला, आशिया खंडातलं सर्वात मोठं साम्राज्य औरंगजेबाचं, मुघल साम्राज्य, आणि आशिया खंडातलं सर्वात छोटं साम्राज्य संभाजी राजाचं. खुद्द दस्तूर औरंगजेब संभाजी महाराजांवर चालून आला. 14,000 सरदार, एका सरदाराबरोबर 50,000 सैन्य. आणि मोजून संभाजी महाराजांचं सैन्य मोजलं तर जेमतेम 50-60 हजार. खान आला होता 1-2 ते 3 महिन्यामध्ये मी स्वराज्य गिळून पुढे दख्खन काबीज करील. पण संभाजी महाराजांना ज्या वेळेला समजलं की औरंगजेब खुद्द दस्तूर आपल्यावर चालून येतोय, त्यावेळेला संभाजी राजांचे उद्गार होते, येऊ द्या खानाला, त्याला माहित नाही. अरे औरंगजेब तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे, आमच्या नावाला लागू नकोस. दाखवतोच आता त्याला या छाव्याचा गणी विकावा. आणि मला सांगताना स्वाभिमान वाटतो, संभाजी राजे होते तोपर्यंत एक चिमूटभर माती तर स्वराज्याची मिळून दिलीच नाही. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा, सेनापती नसताना सुद्धा येसुबाईंच्या आणि राजारामाच्या मार्गदर्शनाखाली हे मावळे लढत राहिले. आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही 9 वर्ष खानाला चिमूटभर माती मिळून दिली नाही. अशी जीवाभावाची माणसं माझ्या राजांनी.
पण जीव किल्ल्यांमध्ये नव्हता, गडकोटांमध्ये नव्हता. महाराजांचा जीव होता त्यांच्या माणसांमध्ये. माझी माणसं हा महाराजांचा जिव्हाळ्याचा विषय होता. म्हणून महाराजांनी एकच सांगितलं की यदा कदाचित आमच्या जीवाला काही दगाफटका झाला तर खान जिवंत जाता कामा नये. आमच्या मृत्यू पश्चात स्वराज्यासाठी झुंजायचंय आणि आमच्या मृत्यू पश्चातही स्वराज्य वाढलं पाहिजे. माझ्या जागेवर सेनापतित्व नेताजी पालकर करेल. प्रत्येक जणाची छाती फुसफुसत होती, मनगट सळसळत होतं. प्रत्येकाच डोळ्यात रक्त उतरलेलं होतं. उतरली सगळी मंडळी आपापल्या पणी. दौलजीला 200 घोडेस्वार घेऊन महाराजांनी पाठवलं. लपून ठेवलेली गलबत. कारण अली आदिल शहाने एक विचार केला होता की यदा कदाचित अफजल खानाला जर काही कुमक पडली तर राजापूरच्या बंदरामध्ये 3 गलबत म्हणजे 3 जहाज ज्याच्यामध्ये शस्त्रास्त्र होती ती समुद्रामध्ये आणून ठेवलेली होती आणि महाराजांना ते माहिती होतं. हिरानकडवी महाराजांना ती बातमी मिळालेली होती. महाराजांनी दौलजींना सांगितलं जायचं, तिन्हीच्या तिन्ही गलबत लुटून आणायची. कारण सर्वांचं लक्ष लागलंय ते सर्वांचंच काय दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत प्रत्येकाचं लक्ष होतं सह्याद्रीकडे काय होईल या शिवाजी. पण महाराजांनी हे आव्हान केलं होतं एकच, औरंगजेबाला मारण्यास, अफजल खानाला मारण्यास. खानाच्या 2 ठिकाणी तुकड्या विभागल्या गेल्या, जावळीमध्ये आणि एक पार जवळ. कदाचित शिवाजी महाराज जरी खानाच्या हातून मारले गेले असते तरी अफजल खानाचा एकही माणूस जिवंत परत गेला नसता, स्वतः खान सुद्धा. आणि करार ठरला होता. खासे आणि खास्यांचे 2 वकील, दोघांनीही सशस्त्र यायला हरकत नाही. 10 अंगरक्षक आपण बरोबर ठेवू शकता. म्हणजे एकूण माणसं भेटणार होती 10, 20 आणि हे 4, 24. खासे म्हणजे त्यात अफजल खान, शिवाजी महाराज दोघांचे 2 वकील आणि 10 अंगरक्षक. बरोबर सैन्य कुणीच आणू नये करार ठरलेला होता. शामी यान्यामध्ये फक्त खासे आणि त्यांचे वकीलच राहतील. 10 अंगरक्षक शामी यान्याच्या बाहेर एक हातावर उभे राहतील. रात्र गेली. महाराजांच्या स्वप्नामध्ये आई तुळजाभवानीनं भेट दिली. लेकरा काळजी करू नकोस, जय तुला निश्चित आहे. त्याने माझ्यावर घाव घातला, खानाचा वध निश्चित होणार. हे पडलेलं महाराजांचं स्वप्न. आणि बघता ती समोर उभी असलेली तुळजाभवानी विजेसारखी चमकली आणि चमकून महाराजांच्या भवानी तलवारी. अर्थात हे महाराजांचं स्वप्न होतं. सद्यस्थितीला लोकांमध्ये असा गैरसमज पसरवला जातो की स्वतः तुळजाभवानीनं महाराजांना दिलेली ती तलवार. पण स्वप्नात तुळजाभवानीनं महाराजांना दिलेला तो दृष्टांत आणि त्या दृष्टांतामध्ये महाराजांच्या समोर ती तुळजाभवानी विजेच्या रूपानं त्या तलवारीमध्ये प्रवेश केला. महाराज सकाळी उठले, देवघराच्या समोर गेले. आई तुळजाभवानीची पूजा केली. आता महाराज तयार झाले. पण महाराजांनी सकाळीच पंताजी काकांना सांगितलं आपण पुढे जावं. आपण पुढे जावं आणि पुढे जाऊन खानाची नेमकी हालचाल काय चालली आहे आणि स्वतः आपण जावं. पार जवळ स्वतः खान होता, तिथनं त्याला पालखीच्या माळाजवळ घेऊन यावं. पालखीचा माळ म्हणजे जिथे प्रतापगडाच्या पायथ्याला खानाची आणि महाराजांची भेट ठरली होती ते ठिकाण पालखीचा माळ. पालखीच्या माळावर घेऊन यावं.
महाराज बऱ्या पहाटेच उठलेले होते. पंताजी काका पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर खानाच्या तंबूत गेले. खानाने आपली तयारी केली. सकाळचीच वेळ होती. त्यानं आपला पोशाख घातला. खान इथेच झोपला. त्याचा जो गाफीलपणा होता तो इथे दिसून येतो की त्याने अंगावर चिलखत चढवलं नाही, डोक्यावर शिरपेच घातला नाही. कारण त्याच्या मनात अहंकारच असा होता की शिवा क्या है ऐसे चेटी के तेरे मैं मिसल दूंगा उसे. बगलात दाबलं की मुरगळून फेकून देईल असा आडवा तेडवा होता पहाडानं. पहाड वाकवत होता, अशी बांगडी करत होता पहाडीची. कपडे वगैरे घातले, डोक्यामध्ये टोप घातला, बाहेर निघाला. बाहेर एक भव्य दिव्य पालखी होती. अर्थात खान भव्य दिव्य म्हणल्यावर पालखी भव्य दिव्य असणार. 4 भोई आणि त्यांच्या मदतीला 4 भोई होते. कारण आता गड चढाय म्हणजे टेकड डोंगऱ्या चढायच्या होत्या. बदलून काही भोई लागतील. खानाचे 10 अंगरक्षक निघाले. त्या 10 अंगरक्षकांमध्ये वाईतून घेतलेला एक सय्यद बंडा नावाचा तिखट तलवार चालवणारा योद्धा होता. प्रचंड तिखट. पण झालं काय, पालखी उचलली आणि 1,500 हशम हातात बंदुका घेऊन पालखीच्या मागे निघाले. पंताजी काकांना तर धडकीच गेली. आणि मग पंताजी काका हळूच पण स्पष्ट शब्दात म्हटले, खाने आजम. आपल्या बरोबर 1,500 सैनिक. खान म्हटला, होय, ते आमच्या बरोबर येणार. कृष्णाजी काका म्हटले, खान आजम, पण करार तर असा नाही ना आपला. अफजल खान म्हटला, ते काही असो, ते येणार. म्हटलं मग शिवाजी महाराज वरून खाली येणार नाही. अफजल खान म्हटलं, मग जर शिवाजी वरून खाली चाला नाही तर एवढ्याला येऊन करायचं काय. थांबा बाबा, त्या 1,500 लोकांना आप ठहर जाओ. पालखी निघाली. खानाची 10 अंगरक्षक पंताजी काका होते आणि पालखीच्या माळावर पालखी टेकली. अफजल खान उतरला आणि आतमध्ये शामी आण्यात गेला. आणि शामी आण्यात गेल्यानंतर तिथे महाराजांनी अशी सुंदर व्यवस्था केलेली होती की जेणेकरून खानाचं मन रंगवून जाईल. बारीकातल्या बारीक गोष्टींचा विचार केला होता. आणि अफजल खान आतमध्ये गेल्यानंतर त्याने बघितलं ते शामियान्यामध्ये गादीचे ती व्यवस्था. अफजल खान म्हणतो, पिताजी ऐसा सरंजाम तो हमारे वजीर आला के पास भी नहीं है. कहां से लाया ये सब शिवाजी राजे. पंताजी काका म्हटले, त्याचं काय आपल्याला नाही, आमच्याच राज्यातून लुटून आणलेलं. पोट भरायला आली ती पोरकी माणसंही पण अशा शब्दानं बोलत होती. झालं असं की महाराजांची भेटीची वेळ जवळ येत होती. आतमध्ये 4 जण होते आणि 5वा तिथे येऊन उभा राहिला सय्यद बंडा. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, पंताजी गोपीनाथ गोकील. अफजल खान मस्त जोडाला टेकून बसलेला होता. आणि मग पंताजी पुन्हा म्हटले, खाने आजम सय्यद बंडा, सय्यद बंडा. त्यांना जरा बाहेर थांबवलं तर बरं होईल. हे काही नाही, तो इथेच थांबणार, तो आमचा अंगरक्षक आहे. भेटीत तर तसं ठरलेलं नव्हतं. पंताजी काकांची पंचायत झाली. पुढे बोलावं काय खानासमोर. इकडे महाराज तयारी करू लागले. आता खानाच्या बरोबर जे काही 10 अंगरक्षक आलेले होते त्या 10 अंगरक्षकांमध्ये शिवाजी महाराजांचे सख्खे चुलते होते संभाजीराजे भोसले. आणि त्यांची धाकली आई सोयराबाईंचे सख्खे चुलत भाऊ होते इलाजीराजे मोहिते आणि शंकराजीराजे मोहिते. आता मंबाजी भोसले नात्यानं काका पण खानाच्या अंगरक्षकांमध्ये. बघा बरं,
आणि शिवाजी महाराजांच्या 10 अंगरक्षकांमध्ये इब्राहिम खान नावाचा एक मुसलमान आहे. लोकांनी शिवाजी महाराजांचं चित्र समाजाच्या समोर निर्माण करत असताना शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानांचे शत्रू असं कधीच नाही. महाराजांच्या या 10 अंगरक्षकांमध्ये इब्राहिम खान नावाचा एक मुस्लिम होता. आणि पुढे तुम्हाला मदारी मेहतर बद्दल सुद्धा ऐकायला मिळणार. महाराजांच्या बरोबर जसे मराठे लढले प्रत्येक जाती धर्माचे, तसे मुस्लिम सुद्धा लढले. मराठा शब्दाचा मी अर्थ सांगितला, जो स्वराज्यासाठी लढेल तो कुठल्याही जातीत जन्माला येऊ तो मराठी आहे, तो मराठा आहे, शोभाचा मावळा आहे. महाराजांच्या या 10 अंगरक्षकांमध्ये महाराजांचे चुलत मामा आहे. शास्त्री शब्द गेला, क्षमस्व. आणि ठरल्याप्रमाणे 10 अंगरक्षक उभे होते. सय्यद मंडा आतमध्ये होता. महाराजांनी मोठ्या लोकांच्या आग्रहास्तव 2 घास खाल्ले आणि अगदी थोडं पाणी प्यायले. महाराजांची मनस्थिती काय असेल बघा. मला सांगायला आता सोपं वाटतंय, आपल्याला ऐकायला सोपं वाटतंय, महाराजांचं अंतःकरण काय म्हणत होतं. महाराजांच्या शब्दामध्ये, तोंडामध्ये एकच शब्द होता, जगदंब 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 जगदंब. आई तुळजाभवानीचं चिंतन. आणि महाराजांनी अंगावर चिलकत चढवलं आणि त्यावर पांढरा शुभ्र स्वच्छ एक झरझरीत अंगरखा चढवला. डोक्यात सिरपेश घातला आणि त्याच्यावर मग किमावश घातला. वागणं घेतलं महाराजांनी. बिछवाई घेतला. बिछवा म्हणजे असा मनगटाजवळ ठेवायचा असतो, तो आतमध्ये लपलेला असतो आणि अलगद पुढे ढकला होता येतो. महाराजांनी वागणंही घेतलं. कमरेला महाराजांनी शेला बांधला. त्या किमांशवर मोत्याचा तुरा होता. महाराजांनी आपली भवानी घेतली, कमरेला लावली आणि महाराज आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन निघाले. महाराजांच्या मनगटाजवळ बिछवा होता. महाराज बाले किल्ल्याच्या बाहेर येताच दरवाजाजवळ प्रभाकर राज उपाध्याय हे महाराजांचे कुलोपाध्याय होते. त्यांनी महाराजांना गंध लावला. महाराजांना औक्षण केलं. महाराजांनी तांदुळाला स्पर्श केला. दिव्यावरून आरती घेतली, तोंडावरून फिरवली आणि काय महाराजांनी प्रभाकर भट्टांच्या पायावर डोकं टेकून दर्शन घेतलं. महाराजांनी काही दक्षिण आणि गाय सुद्धा दान केले. महाराज बाले किल्ल्यातून बाहेर पडले. महाराजांच्या बरोबर जे अंगरक्षक होते त्यामध्ये जीवा महाला सपकाळ, सूरजी काटके, संभाजी कावजी कोंढाळकर, इब्राहिम खान असे 10 अंगरक्षक महाराजांनी बरोबर घेतलेले होते. महाराजांच्या डोक्यावर एकानं अब्दागिरी धरलेली होती. महाराज किल्ल्याच्या खाली उतरत असताना एक मावळा त्याला राहवलं नाही, तो धावलाच आणि त्याच्याबरोबर बाकीचेही सगळे धावले. महाराज, दगा होण्याची शक्यता, आपल्या जीवाला धोका, आम्ही आपल्या बरोबर येणार. महाराजांनी सांगितलं नाही, करार ठरले, आम्ही जाणार. पण आई तुळजाभवानीची शपथ आहे, यदा कदाचित आमच्या जीवाला दगा फटका झाला तर सरसेनापती नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली लढत राहा. खान विजापूरला परत जिवंत जाता कामा नये, स्वराज्य वाढलं पाहिजे. हे शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हा विचार आपल्या मनात घेऊन आपल्याला जीवन जगायचं आहे. आणि महाराजांनी अलगद त्यांना बाजूला केलं आणि महाराज आता गड खाली उतरू लागले. महाराज अर्धा गड उतरून आले. आता अफजल खानाला
महाराज थोडे थोडे दिसू लागले. पंताजी काकांनाही शामियान्यातून महाराज वरून खाली येताना दिसू लागले. पण पंताजी काकांना धडकी भरली की आता शामियानामध्ये सय्यद बंडा उभा आहे, नेमकं करायचं काय. पण उतरून 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 महाराज खाली आल्यानंतर महाराज एका ठिकाणी थबकले, थांबले आणि ते थांबलेले खानालाही दिसले. आणि इतक्यात महाराजांनी जीवामानाला बोलवलं आणि सांगितलं, जा शामियानेमध्ये बघून ये. खानासारखे महाराज गाफील अजिबात नव्हते. प्रत्येक पाऊल महाराज विचारपूर्वक टाकत होते. आणि काय, जेव्हा महाराज पुढे पळत 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 गेला आणि इतक्यामध्ये खानही म्हणतो, शिवाजी राजे का थांबले. पंताजी काका म्हटले, बरं बरं. म्हणजे पंताजी काकांना संधी मिळाली बाहेर जाण्याची. ते म्हटले, मी बघून येतो. आणि पंताजी काका आले तिकडून. जेव्हा महार आला आणि पंताजी काकांनी सांगितलं की शामियान्यामध्ये सय्यद बंडा आहे, तो जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत महाराजांना खाली येऊ देऊ नका. आणि जेव्हा महाराज गेला, नाटक करून पंताजी काकांच्या जवळ आला. पंताजी काका पुन्हा शामियान्यामध्ये आले आणि शामियान्यामध्ये येऊन खान साहेबाला सांगू लागले, एक तर पहिले शिवाजी राजे मगलूब झाले आणि त्याच्यात बंडा आतमध्ये आहे. महाराज म्हणतात, तो जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत मी खाली येत नाही, अन्यथा मी पुन्हा किल्ल्यात निघून जाईल. मांजर जसं खेळून खेळून मारतं ना उंदराला, तसं काम चालू होतं महाराजांचं. नाविलाज झाला. बंडा, जाओ तुम बाहर खडे हो जाओ. बंडा बाहेर आल्याचं दिसलं आणि महाराज पुन्हा आता गड खाली उतरू लागले. अगदी आता जवळ मंदिराच्या अंतर दरम्यान समजा खान अगदी लोणाला टेकून बसले आणि महाराजांनाही खान दिसतोय, खानालाही महाराज दिसतायत. आणि महाराज हळूहळू एक 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 पाऊल टाकत होते. आणि पाऊल टाकता 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 खानाला बघितलं तर खान उठून उभा राहिला. त्यावेळेला महाराजांनी मनामध्ये अंदाज बांधला की तसा विचार केला तर मी गुन्हेगार आहे. अफजल खान काय कोणी साधारण नाहीये. माझ्या बापालाही ज्याने कैद केलं तो अफजल खान. तसा विचार केला तर मी गुन्हेगार आहे. आणि एवढं काय माझ्यावर प्रेम उतू चाललं, मला गळा भेट घेण्याकरता खान उठून उभा राहिला. डोक्यात गणली. एवढं शांत प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं. पाऊल टाकल्यावर विचार करत बसू नये. हे महाराजाच्या मावळ्याच्या गणितात बसत नाही. हे मावळ्यांनी डोक्यात ठेवा. महाराजांनी मनात विचार केला आणि महाराज थबकले. महाराज थबकल्यानंतर अफजल खान पुन्हा गालात हसला. तो म्हटला, किती घाबरट आहे हा शिवाजी. मग खानाने काय केलं, आपल्या कमरेची जी तलवार होती तिचं नाव होतं जमदार, ती त्याच्या वकिलाकडे दिली, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. म्हणजे कदाचित माझ्याकडे तलवार आहे म्हणून हा घाबरत असेल. त्याने त्याची तलवार काढली, देऊन टाकली. महाराजांनी सुद्धा टाळी वाजवली. जेव्हा महाला पुढे आला, महाराजांनी भवानी काढली, त्याच्याकडे देऊन टाकली. महाराजांनी कृतीतून दाखवून दिलं, तू जवळ काही नाही ना, माझ जवळ पण काही नाही. पण दोघांजवळ काहीतरी होतं. खानाच्या कमरेला कटार होती, महाराजांकडे वाघनख आणि बिछवा होता. आणि मग महाराज पुढे निघाले आणि दरवाजामध्ये महाराज आल्यानंतर अफजल खान उठून उभा राहिले. आइए शिवाजी राजे आइए. आणि खानाने असा जबडा पसरला. आणि खान कदाचित म्हणत असं म्हणत असेल, हुजूर जिल्ले-ए-समानी शहनशाह गाजी अली आदिल शहाला पण आपण जुमानत नाही. तुम्हाला कुणाचीच भीती राहिली नाही. दिल्लीच्या तख्ताला सुद्धा तुम्ही घाबरत नाही. बंड केलं, स्वतःच स्वराज्य निर्माण केलं, आमची भयानक लूट केली. तुम्ही स्वतः एवढे काही मोठे झाले
पण खानाने जो आ पसरवला होता तो फक्त एकट्या शिवाजी महाराजांना गिळण्याकरता नाही, तर अख्खा सह्याद्री, अख्खं स्वराज्य, मराठ्यांचं राज्य गिळण्याकरता खानाने पसरवलेला तो जबडा होता. आइये शिवाजी राजे हमारे गले लग जाइए. महाराज मनामध्ये फक्त एकच चिंतन करत होते, जगदंब 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 जगदंब. एवढंच चिंतन करत होते. महाराज पुढे सरसावले आणि त्यावेळेला आलिंगन देण्याची पद्धत होतीच. आणि अफजल खानाच्या बरोबर इथं लागत होते महाराज, म्हणजे महाराजांची मान इथं आली. म्हणजे खान 6 फूट उंचीचा, तर महाराज 5.5 फूट उंचीचे असते. महाराजांची मान इथं लागत होती. महाराजांनी पहिली मान टेकवली उजव्या बाजूला, पण महाराज ज्या वेळेला डाव्या बाजूला मान टेकवू लागले त्यावेळेला अचानक आलिंगन देण्याची पद्धत बदलली आणि खानाने आपला डावा हात वर केला आणि इथं जी मान ठेवली होती महाराजांची याशी बगले दाबले. बगले दाबल्यानंतर कमरेला जी कट्यार होती ती महाराजांच्या डाव्या बाजूला पोटात खुपसवली पाठीमागच्या बाजूला. खानाच्या लक्षात आलं की कट्यार कारीगार झाली नाही. शिवाजीने अंगात चिलखत घातलेला. आता खानाने विचार केला की अंगात चिलखत आहे, डोक्यात शिरपेच, आता मानेजवळचा भाग मोकळा. कदाचित दुसरी कट्यार खानाला महाराजांच्या मानेवर घालायची होती आणि अशा वेळेला महाराजांनी सहज खाली दाबलेला असताना मनगटाजवळचा बिचवा पुढे सरकवला आणि अलगद एकदम सहज खानाच्या पोटात ढकलवून दिलं. आणि महाराजांनी तेवढंच केलं नाही तर टरा वाघ नख्यानं पोट खाल्लं. खान ओरडला, दगा दगा, लहू लहू, या अल्लाह, दगा, इसने मुझे कत्ल किया. आणि अफजल खानाचं धैर्य बघा, एवढा पोटातून रक्ताचा लोंढा फुटलेला असताना सुद्धा खान डगमगला नाही. डाव्या हातानं जखम दाबून धरली आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याच्या हातातली समदाड घेऊन शिवाजी महाराजांच्या डोक्यावर मारली. महाराज वार चुकवायला गेले पण वार महाराजांच्या बरोबर उजव्या बाजूने बसला. पण नशीब चांगलं, महाराजांच्या डोक्यात सिरपेच होता. सिरपेच नसता तर महाराजांच्या डोक्याच्या 2 खापड्या झाल्या असत्या. एवढा जबरदस्त टोला अफजल खानाने. महाराजांच्या डोक्याला जराशी खोप पडली, भोळ आली, महाराज जमिनीकडे घुसले. पण इतक्यात खानाचा आरडाओरडा ऐकून बंडा धावला. आणि बंडा धावल्यानंतर बंडा आता खाली झुकलेल्या शिवाजी महाराजांच्या अंगावर तलवार घालणार इतक्यामध्ये जीवा महाला येतोय. आणि जीवा महाराजच्या तोंडातून उद्गार निघाले, राजे. महाराज खाली झुकत होते. महाराजांनी वर पाहिलं तो बंडाची तलवार येत होती. पण इतक्यात लांब छलांग मारून जीवा महाराज सपकाळनं एकाच झटक्यामध्ये ज्या हातानं तलवार पडणार होती महाराजांची तो हातच छाटून टाकला आणि दुसऱ्या टोलात बंडाचं मुंडकं धडापासून वेगळं करून. महाराजांची आणि जीवा महाराजांची काही क्षणभर ओळख झाली. कदाचित महाराज मनामध्ये उद्गारले असतील, रे जीवा, होतास म्हणून तू वाचला हा शिवा. आणि काय जीवा महालानं आपली हातातली तलवार महाराजांकडे दिली. पंताजी गोपीनाथ काका हे सुद्धा शामियान्याचे बाहेर निघले होते. खान आपला कसा बसा झोकांडे घेत घेत पालखीत जाऊन बसला होता.
आणि भोयांनी पालखी ही उचलली होती. भोयांना पालखी उचललेली संभाजी कावजी कोंढाळकरांना पाहिजे आणि ती पालखी घेऊन उचलून आता निघणार इतक्यामध्ये संभाजी कावजी गेले खचाखच भोयांचे पाय छाटून टाकले. पालखी खाली पडल्यानंतर असा टोला घातला म्हणता संभाजी कावजी कोंढाळकरांना एका तडाक्यात खानाचं मुंडक धडापासून वेगळं करून. आणि तसंच नाही ते मुंडक हातात धरलं आणि किल्ल्याच्या दिशेनं पळत सुटलं. पण इकडे काय झालं शामी याऱ्यामध्ये, इथे इतका वेगळा प्रकार घडला. ही गोष्ट खूप गांभीर्याने ऐका तुम्ही. खानाची खाली पडलेली तलवार शिवाजी महाराजांना सावध होईपर्यंत कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांना हातात उचलली होती आणि खानाच्या नंतर सय्यद बंडाच्या नंतर शिवाजी महाराजांवर घाव घातला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. मला इथे तुम्हाला एकच सांगायचं की महाराज नेमके कोणाचे शत्रू होते. महाराज एका विशिष्ट जातीचे शत्रू नव्हते, तुम्हाला यातून दिसून येणार. आणि महाराजांवर टोला टाकल्यानंतर महाराजांनी तो टोला अडवला. तुम्हास मारलियास महादेव आम्हावर रुसेल. तुम्हाला जर मी मारलं तर महादेव आमच्यावर कोपवेल. ब्राह्मणास मारू नये. कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांना ऐकलं नाही. पुन्हा एकदा घाव उचलला. आता घालणार. महाराजांनी पुन्हा घाव आवडला. तुवा परत जावे. तीर्थरूप जिजाऊ मा साहेबांची अमासान आहे. ब्राह्मणास मारू नये. तुवा परत जावे. आम्ही आपल्याला जीवदान देतो. पण नाही ऐकलं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. पुन्हा महाराजांवर तिसरा टोला टाकल्यावर महाराजांनी तो उडवला आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याचं मुंडकं धडापासून वेगळं केलं. सकाळी ज्या वेळेला बाले किल्ल्यातून बाहेर पडत होते त्यावेळेला एका ब्राह्मणाच्या पायावर डोकं टेकून महाराजांनी नमस्कार केला आणि दुपारी 2 वाजता एका ब्राह्मणाचं मुंडकं धडापासून वेगळं केलं. मग महाराज नेमके कोणाचे शत्रू? महाराज शत्रू त्याचे जो स्वराज्याचा शत्रू आहे. आणि आता सुद्धा एक विशिष्ट जातीचे लोक आमचे शत्रू नाहीयेत, पण राहतात या देशात, खाता ह्या मातीतलं, गुणवान करतात पाकिस्तानचं. हे लोक स्वराज्याचे शत्रू. याचं कारण आहे भारत पाकिस्तानची मॅच झाल्यानंतर जर कोणी पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडत असेल तो आमच्या स्वराज्याचा शत्रू आहे. एक विशिष्ट जातीचा शत्रू नाहीये. पण जो या देशाची गद्दारी करतो. तुम्हाला सांगू, देशातल्या आपल्याला बाहेरच्या शत्रूंपेक्षा देशातल्या शत्रूंचं प्रचंड भय आहे. भीती आपल्याला बाहेरच्या लोकांची फार कमी आहे. तो घरातला माणूस कधी डोक्यात दगड घालील त्याचा तपास नाही. माग कल्याणची 4 मुलं, तो अबू बकर अल बगदादी जो अमेरिकेनं मारला त्याच्या संघटनेमध्ये गेली. कितीतरी मुलं संगणकाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून या संघटनेशी जोडून या देशातलं खाऊन या देशाच्या विरोधामध्ये जर गद्दारी करत असेल तर ते स्वराज्याचे शत्रू आहे. तो हाफिज सईद याच मातीत जन्माला आलेला. दाऊद इब्राहिम इथेच जन्माला आला. हाफिज सईद तिकडून आम्हाला धमकी येतो, इंशाअल्लाह जब तक हिंदुस्तान पाकिस्तान को कश्मीर नहीं देगा, इंशाअल्लाह हम तब तक हिंदुस्तान को चैन की नींद नहीं सोने देंगे. अरे कुत्र्या, पाकिस्तानाचं दारूगोळ्याचं जेवढं आर्थिक बजेट आहे तेवढे आमच्या हिंदुस्थानात पोरं दिवाळीला फटाकडे वाजवतात. फक्त आमची धर्म सहिष्णुता आडवी येते. अन्यथा एक बटन जर दाबलं तर जगाच्या नकाशावर पाकिस्तान नावाचा देश हे जग विसरून जाईल. पण आमचा इतिहास आहे,
कुठल्याही हिंदू राजानं परदेशावर आक्रमण केल्याचा उल्लेख इतिहासात नाही. आणि जर असेल तर मी कथा कीर्तन करायचं सोडून दे. आम्ही कधीही दुसऱ्याचा अधिकार हिसकावून घेत नाही. आमचा धर्म स्वीकारावा म्हणून कुणाचे मुंडके उडवत नाही. आमच्या धर्माचा पायाच मुळीत आहे सर्वम खलु इदं ब्रह्म. ब्रह्म सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे. परमेश्वर जळीस्थळी काष्टाने भरलेला आहे. अरे दगडात देव पाहणारी माणसं आम्ही, पायाखाली मुंगी बिली तरी पाप होतं म्हणणारी माणसं आम्ही कधी कुणाच्या वाटेला जात नाही. आणि आमच्या वाटेला गेल्यानंतर त्याला आडवा केल्याशिवाय आम्ही राहत नाही. ही आमची जात आहे, हा आमचा इतिहास आहे. राजपुतांच्या नंतर जर दिल्लीच्या तख्ताशी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजले असतील, लढले असतील तर कोण? फक्त आणि फक्त मराठे आणि फक्त मराठे. जो नडला तो आडवा केला, हा आमचा इतिहास. अफजल खानाचं कोथळ पाडलं आणि संभाजी कावजी हातात मुंडक घेऊन निघाला. पळत सुटला, पळत. आडोनी कोथळा छातीचा मी मान राखिला मातीचा, शंड निजवले घावा सरशी मी मर्द मराठा जातीचा. संभाजी कावजीनं हातामध्ये मुंडका घेतला आणि पळत सुटला. हर हर महादेव, हर हर महादेव. रणधुनी वाजत होती, वाद्य वाजत होते आणि प्रतापगडावरनं धडाधड तोफांचे बार उडत होते. तोफांचे आवाज ऐकल्याबरोबर दर्या कपाळीमध्ये झाडा झुडपामध्ये लपून बसलेले मावळे सेफ तुटून पडले म्हणता. आग्या मोह जसं उठावं तसं उठले मावळे आणि कचाकच खानाचं सैन्य कापत होते. आणि मग नेताजी पालकर सुद्धा तुटून पडला. अरे तानातीन झाली सैन्याची. कोण कुठे होतं कुणाला रस्ता सुद्धा सापडत नव्हता. कारण सगळ्या वाटा आडून धरलेल्या होत्या. महाराजांनी अगोदरच प्रत्येक वाटेवर मावळे लपून ठेवलेले होते. यदा कदाचित महाराजांना दगा फटका झाला असता तरी 1001% खान जिवंत गेला नसता. अशी तरतूद छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. महाराजांनी मंबाजींना उडवलं. चुलत सासरे धरले, कैद करून मागं पाठवले. अफजल खानाचा मुलगा, त्यालाही महाराजांनी मारलं नाही. महाराजांचा हुकम होता, जे लढतील ते कापा, जे शरण येतील त्यांना सोडा. शरणागताला अभय देणारी जात आहे आमची. कुणाच्या पाठीत खंडित खुपरणारी जात नाही आमची. शरणागताला आधार देणारी जात आहे आमची. सत्तेसाठी, राजगादीसाठी आम्ही बापाच्या डोक्यात घाव घालत नाही. भावांचे मुंडके उडवत नाही. भावांचे डोळे आम्ही काढत नाही. अभय देणारी जात आहे आमची. ज्या शिवाजी महाराजांनी वेळोवेळी या लोकांना अभय दिलं, त्या महाराजांच्या पुत्रांची हाल करून मारणारे हेच लोक. अनंत यात्रा, मृत्यू सुद्धा त्या मृत्यूला कापेल एवढा भयानक मृत्यू देणारी ही माणसं. शरण आलेल्या व्यक्तीला महाराजांनी कधी घाव घातला. आणि एक लक्षात ठेवा, महाराजांनी अफजल खानाबरोबर दगा केला नाही. पहिला गाव खानाचा पडला तेव्हा अलगट महाराजांनी पिछवा पुढे ढकलला. पाठीत खंजीर खुपसणारी आमची औलाद नाहीये. तुम्हाला सांगू, आजही शिवाजी महाराज आमच्यामध्ये जिवंत आहे. कारण काय सांगतो तुम्हाला मी, माझ्या राजाने स्वराज्य निर्माण करत असताना कुणाच्या पाठीत खंजीर खुपसून स्वराज्य निर्माण केलं नाही. खानासारखा पाठीत घाव घातला नाही महाराज. पाठीत खंजीर खुपसणारीची आमची औलाद नाही. तुम्हाला सांगतो, दोन पद्धतीने माणसाला मोठं होता येतं. एक, तुम्ही दुसऱ्याच्या मुंडक्यावर पाय देऊन मोठे होऊ शकता. आणि दोन, तुम्ही दुसऱ्याची मदत सहकार्य घेऊन मोठं होऊ शकता.
पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्याच्या मुंडक्यावर पाय देऊन मोठे झाले आणि वरून जर खाली पडले, धरायला तुम्हाला एकही हात तयार नसतो. पण तुम्ही जर दुसऱ्याचा हात हातात घेऊन मोठे झाले आणि वरून जर खाली पडले, तुम्हाला धरण्याकरता हजारो हात तयार असतात. दुसऱ्याच्या हातात हात घेऊन आमचे महाराज मोठे झाले. म्हणून जगाच्या इतिहासामध्ये 17 योद्ध्यांची नाव आहेत. जुलियस सीझर आहे, नेपोलियन बोनापार्ट आहे, सिकंदर आहे, अलेक्झांडर आहे. या 17 योद्ध्यांमध्ये शिवाजी महाराजांचं नाव नाही. या जगाच्या जगाने ज्या 17 योद्ध्यांची नोंद घेतली, त्या 17 योद्ध्यांमध्ये शिवाजी महाराजांचं नाव नाही. पण मी स्वाभिमानानं सांगतो, यातल्या एकाही योद्ध्याची आरती आणि मंदिर होत नाही. आरती होते माझ्या राजाची आणि मंदिर झाली शिवाजी राजा. याचं कारण इदम न मम, हे माझं नाही, हे रयतेच आहे. म्हणून आजही रयत विसरलेली नाही. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत उद्या आम्ही असू नसू, पण शिवबा राजाला कोणी विसरणार नाही. म्हणून मी उलट असं म्हणेल, दिवसेंदिवस महाराजांवरचं प्रेम वाढत चाललंय. मी सांगितलं ना, चहावाला पोरग सुद्धा टी शर्टवर लिहितंय पाठीमाग, एकदाच घुसणार, भगवाच दिसणार. सर्व जाती पातेच्या लोकांना एका झेंड्याखाली आणणारा हा रयतेचा राजा होता. महाराजांनी हुकूम दिलेला होता की जे लढतील ते कापा, जे शरण येतील त्यांना जिवंत सोडा. महाराजांनी कैद करून पाठवून दिलं पाठीमागे. आणि महाराज लगेच जिजाऊ साहेबांना भेटायला नाही गेले. आता जरा तर लढाई झाली बुवा, थकलो बुवा, आता थोडी रेस्ट घेऊ किंवा कुठेतरी हॉटेलवर जाऊन एखादी पार्टी करू बुवा, थोडा एन्जॉय करू आपण. महाराजांनी तो विचार केलाच नाही. महाराज रक्तानं माखलेले होते आणि सगळे वर पडत होते. संभाजी कावजी आला, राज खान तसाच जीवन चाललं होतं. हे बघा मुंडक घेऊन आला. शिवाजी महाराज म्हटले, तो जरी जिवंत गेला असता तरी तो जिवंत राहिला नसता. संभाजी, अरे त्या वाघ नाक्याला विष लावलेलं होतं. आणि वर गेले. वर गेल्यानंतर महाराजांचं रौद्र रूप झालेलं आहे, सगळे रक्तानं माखलेले आहेत. महाराज रक्तानं माखलेल्या अवस्थेतच गडावर बातम्या येऊन पडल्या होत्या, येऊन पोहोचल्या होत्या. आणि ते हिऱ्याचे जे काही व्यापारी होते ना, त्यांनाही कळलं होतं की शिवाजी राजानं खानाचा. ते हिऱ्याचे व्यापारी आपले भेदरून गेलेले होते. आणि भेदरलेल्या अवस्थेमध्येच ते असताना महाराज आले आणि आल्याबरोबर त्यांच्या कक्षात गेले आणि त्यांना म्हटले, आपला हिशोब मिटून देऊ. ते महाराजांचं रौद्र रूप पाहिल्यानंतर म्हणले, ते हिशोबाचं नंतर पाहू, आम्हाला जिवंत जाऊ द्या. महाराज म्हटले, जा. हळूच ते हिरे स्वराज्याच्या खजिन्यामध्ये जमा झाले. कशाला कोण थांबतंय तिथे? खाणच राहिला नाही तर आपली गाजराची पुंगी वाजवली म्हणजे काय करायचं? आणि मग महाराजांनी एकच छलांग मारली आणि प्रत्येकाला मोहिमा दिला. तुम्हाला सांगतो, येताना खानानं जेवढे गडकोट ताब्यात घेतलेले होते, आणि नेमकं झालं काय होतं मी तुम्हाला सांगितलं बघा, की किल्ल्यावर जी काही फौज होती, 2000 असेल तर 300 ठेवा, 1700 खानाच्या मदतीला पाठवा. मग विशालगड, पन्हाळगड, हे सगळ्या गडावर 2-2, 300 सैन्य होते. हे सगळं महाराजांना माहित होतं. महाराजांना हेही माहिती होतं की सर्वांचं लक्ष प्रतापगडावर लागलेलं आहे. खान मेल्याची बातमी पसरण्याच्या आत महाराजांनी चिंचा पाडाव्यात तसे किल्ले पाडले. वैरागगड, चंदनगड, वंदनगड, वसंतगड, सदाशिवगड, महेंद्रगड, सुंदरगड, गुणवंतगड, कराडचा भुईकोट किल्ला, भूषणचा गडकोट, आणि बघता 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 पन्हाळा काबीज केला. आणि 700-800 वर्ष पारतंत्र्यात असलेली कोल्हापूरची महालक्ष्मी आज महाराजांनी स्वतंत्र केली. आज 12व्या शतकातल्या रामदेवरायाच्या आत्म्याला शांती मिळाली, शंकरदेवराय यादवाच्या आत्म्याला शांती मिळाली, हरपाल देवराय यादवाच्या आत्म्याला शांती मिळाली. आज कुठे
या अतृप्त आत्म्यांना शांती मिळाली. आज कुठे मुरार जगदेवाच्या क्रूर मृत्यूचा बदला महाराजांनी घेतला. स्तंभातून नृसिंह प्रगटून हिरण्यकश्यपू महाराजांनी टरटरा फाडला होता. चिंचा पाडाव्यात तसे 25 नोव्हेंबर 1659 ला महाराज कोल्हापूरला धडकले. आणि त्याच्या पुढे सांगतो प्रति शिवाजी नेताजी पालकर यानं तर विजापूरलाच मोर्चे लावले. म्हणजे नेताजी पालकरचा मानस होता की आता खुद्द विजापूरच्या महालात घुसून बादशहालाच ताब्यात घ्यायचं. पण अली आदिलशाह आणि जहरा बेगांचं नशीब चांगलं की तिथं सिद्दी खलास खान 5000 फौज घेऊन विजापूरला राजाच्या रक्षणाकरता उभा होता. अन्यथा नेताजीचा घोडा डायरेक्ट अली आदिलशहाच्या तख्तावर पोहोचला. 7 दिवस नेताजी झुंजला, वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण करत राहिला. पण काही केल्यानं सिद्दी खलास खान पराजित होत नाहीये. म्हणून नेताजी तिथून मागं फिरला आणि नेताजी पन्हाळ्याला आला. तो पावे तो महाराज सुद्धा पन्हाळा गडावर आले होते. आता दक्षिणेचा दरवाजा पन्हाळा स्वराज्यामध्ये आलेला होता. पण याच पन्हाळ्याला प्रचंड मोठं दुःख पाहायचं होतं. पण ते आता तो पन्हाळा उद्या पाहला. आजची कथा इथे पूर्ण विराम घेते. उद्या पन्हाळ्याचा वेढा सिद्धी जोमर 65,000 निशी पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये महाराजांना गिरफ्तार करतो. पण महाराज सिद्धीच्या सुद्धा हातावर तुरी देऊन जातात आणि पावन खिंडीमध्ये माझी पावन होते.